तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. नोहे सारिता निराळे लवन मेळविता जळे, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, जीव दिला पाया तळी, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हरी चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांचे मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळं दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ ह्या चातुर्मास्याच्या पर्वकालाच्या परिसमाप्तीच्या आणि संजीवन समाधीस्थ माऊलींचा हा 727 वर्ष नंतर, म्हणजे हा 727 वर्ष जो आत्तापर्यंत अव्याहत चाललेला हा जो समाधी उत्सव आहे, या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपल्या जीवनाचं परम मंगल किंवा कल्याण व्हावं यासाठी आपल्या संप्रदायामध्ये जेव्हा आपण तीर्थयात्रा करतो त्यावेळेला त्याची 3 साधना सांगितलेल्या आहेत. जसं पंढरीचं दर्शन करताना सांगितलं चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा, या ठिकाणी जसं आपल्याला त्या तीर्थाचं स्नान आपण करतो त्या ठिकाणी ते भौमतीर्थ जलीय तीर्थ याच्याद्वारा तिथं असणाऱ्या अधिष्ठात्री देवतेचं संत देवतेचं आपण दर्शन करतो. त्याबरोबर आपल्याला अत्यंत महत्त्वाचं साधन आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे का क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी संतांच्या मेळाव्यामध्ये आपल्या जीवनाचा परम कल्याणाचा विचार त्या ठिकाणी व्हावा आणि त्यासाठी आपल्याकडं हे कीर्तन प्रवचनाची माध्यम आहे, भजनाचं माध्यम आहे. त्या माध्यमातून आपल्याला अंतर्मुख वृत्तीनं आपल्या जीवनाचं एक आपल्याला पडताळा घेता यावा आणि त्या ठिकाणी संत ज्या मार्गाने गेले, मार्ग दावूनी गेले, आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही, मोडोन या नानामते देती सिद्धांते सौरसू. संतांनी जे आपले संत एकांतात बसून ज्या सिद्धांतांचा त्यांनी शोध घेतला, ज्याचा अनुभव घेतला, तेच आपल्याला जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी शिकवावे. किंवा तुकोबाराय म्हणतात सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी. या ठिकाणी संतांनी एकांतात बसून जे काही सिद्धांत अनुभवले तेच सिद्धांताचं आदानप्रदान देवाणघेवाण व्हावी म्हणून या ठिकाणी विधितो हरिकथा. त्या एकत्र येऊन सर्वांनी भगवंताचं नामसंकीर्तन, स्वरूप संकीर्तन, लीला संकीर्तन याच्याद्वारा जे काही हे एक तप आहे किंवा यामध्ये आपलाच एक संप्रदाय आहे का त्या ठिकाणी एकल्याचा नव्हे खेळ
मनवनी मेळ मिळविला असं सांगितलेलं आहे. किंवा जो दुसऱ्यांना प्रवृत्त करतो तर दाता तोची एकजाना नारायणा स्मरवी. जो अनेकांना एकत्र करून परमात्म्याचं स्मरण केलं असताना एकट्याने केलेली जी तपश्चर्या आहे, उदाहरणार्थ आपण या ठिकाणी एक माळ एकट्याने जपली आणि 108 लोक जण एकत्र येऊन जेव्हा नाम जप करतात सामुदायिक, त्यावेळेला प्रत्येकाला त्या 108 लोकांनी जे केलेलं नामस्मरणाचं अदृष्ट किंवा पुण्य तेवढं लागत असतं. म्हणून आपला संप्रदाय गिरीकंदरामध्ये जावं आणि तिथंच राहावं, नद्या तटाकावर एकटं भ्रमण करीत राहावं असं नाही. तर या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी लोकांत बाहेरच्या दृष्टीनं दिसतो पण आतमध्ये मात्र एकांतच असतो. उदाहरणार्थ ज्या वेळेला आपण पारायण करतो त्यावेळेला सर्व लोक जे असतात की 10,000 असो किंवा एकटा असो, आपलं लक्ष तर पारायणातच असतं. म्हणजे याचा अर्थ लोकांतात सुद्धा एकांत साधता येतो आणि त्या प्रकाराने विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून या ठिकाणी संत संगे संतांच्या संगतीमध्ये या ठिकाणी परमार्थाचा सुकाळ रेलचेल व्हावी अशा प्रकारची ह्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमाची योजना ही संपत्ती, पैतृक संपत्ती, पारंपरिक संपत्ती मिळालेला श्रीमंत संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाची मर्यादा सांगताना त्यांनी सांगितली. कीर्तनाची मर्यादा काय आहे की त्या ठिकाणी संत संगतीमध्ये भगवंताचं नामस्मरण करावं किंवा सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वंदे मनोभावे आधी वंदावी. जेणे करुणी मूर्ती ठसावे आंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. याच्यामध्ये जेव्हा येतो आपण एकत्र बसतो तेव्हा अशा प्रकारचं चिंतन व्हावं की जेणेकरून आपल्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्म्याची घवघवीत सावळी मूर्ती जी आहे ती हृदयामध्ये प्रगट व्हावी अशी ही कीर्तनाची मर्यादा नाथ महाराज सांगतात. विठ्ठल विठ्ठल. आपलं चिंतन हे चाललं आहे की आपण ह्या ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ या पवित्र कालामध्ये उपस्थित आहोत. अंतर्मुख वृत्तीनं आपल्या जीवनाचं परम मंगल व्हावं म्हणून या ठिकाणी आता जवळजवळ आता हा आपल्या निरोप समारंभाचा उपांत्य दिवस आहे. उद्या समाधी सोहळा झाला की आपण सर्व आपापल्या घरी जाणार. त्यावेळेला जगद्गुरू तुकोबाराय या ठिकाणी जो हा अभंग आहे ह्या अभंगाच्या रूपाने आपल्यालाही काही उद्बोधन व्हावं म्हणून या ठिकाणी ह्या अभंगाचा यथाशक्ती यथामती आपण विचार करण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी संत जे आहेत ते आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याची भक्तिप्रेम ते उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावं वाढावं याच्यासाठी अत्यंत दक्ष आहे आणि त्यासाठी आपण त्यांच्या पायाजवळ बसलेलो आहोत. तेव्हा या ठिकाणी ज्ञानोबारायांना स्वतः जे सांगायचं आहे ते तुकोबारायांच्या मुखातून सांगतात. संत आणि देव, संतांना वाटतं की भगवंताचं महत्त्व वाढावं आणि भगवंताला वाटतं की संतांचं महत्त्व वाढावं. कधीकधी एका संताला वाटतं की दुसऱ्या संताचं महत्त्व वाढावं आणि दुसऱ्या संताला वाटतं की ह्या पूर्वीच्या संताचं महत्त्व वाढावं. जसं धरणेकरी ज्ञानोबारायांजवळ आला तर त्यांनी सांगितलं हे खातं आमच्याकडं नाही, तुकाराम महाराजांकडे जा. तुकाराम महाराजांकडे गेला तर त्याला म्हटले ते काय ज्ञानेश्वरी उने आम्हा पाठविले धरणी. अशा प्रकारचं हे संतांच्या जीवनचरित्राच्या ह्या लीला आहेत. तेव्हा या ठिकाणी ज्ञानोबाराय जगद्गुरू तुकोबारायांच्या द्वारा आपल्याला काही सांगत आहेत. त्या सांगत असताना हा जो प्रस्तुत अभंग आहे त्या प्रस्तुत अभंगाची थोडीशी भूमिका, त्याचा सरळ अर्थ असा आहे की तुकोबाराय भगवंताच्या समोर उभे ठाकलेले आहेत आणि भगवंताला म्हणतात तुझ पाहता सामोरी. तुला मी एकदा समोर पाहिलं की दृष्टी न फिरे माघारी. माझी दृष्टी तुझ्या रूपावरून पुन्हा माघारी फिरत नाही, हटत नाही, सारखं तुलाच पाहावं वाटतं. कारण कसं झालं, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. माझं जे चित्त आहे चिंतन करणारी
जी अंतःकरणाची वृत्ती आहे तिनं तुमच्या चरणाला आलिंगन दिलेलं आहे. आता ती त्याच्यापासून वेगळी होणं तिला आवडत नाही, वेगळं व्हावं वाटत नाही. म्हणून म्हणतात की माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरीराया. देवा आता मला हे जगत प्रयत्न केलं तरी ह्या जगतातला व्यवहार माझ्या वृत्तीवर येत नाही. त्याचं कारण भगवंताला सांगतात, तुकोबाराय बोलतात की माझी स्थिती कशी झाली, माझ्या चित्ताची स्थिती कशी झाली, तर जसं मीठ आहे, मीठ पाण्यामध्ये टाकलं की त्या मिठाचं असणारं जे घट्टपण आहे ते घट्टपण विरून जातं, ते पाण्यापासून वेगळं राहत नाही. तसं तुझं चिंतन करता करता माझी अंतःकरण वृत्ती ही त्या तुझ्या स्वरूपात लीन होऊन गेली, मिसळून गेली, एकीभूत झाली, अशा प्रकारचं सांगतात. आणि ही गोष्ट माझीच झाली असं नाही, तर बळीराजाचं उदाहरण देऊन सांगतात. तुका म्हणे बळी आणि जीव दिला पायातळी. बळीनं जसं आपलं संपूर्ण जीवन तुझ्या पायाच्या चरणी समर्पण केलं त्याप्रमाणे माझी स्थिती होऊन गेली असं तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल हे इतर संप्रदाय, इतर धर्म आहेत, इतर अनेक प्रकारच्या भक्तीच्या, ज्ञानाच्या, तत्त्वज्ञानाच्या परंपरा आहेत. परंतु हा वारकरी संप्रदायामध्ये जी काही भक्तिज्ञानाची परंपरा आहे ती अत्यंत अलौकिक अशा प्रकारची आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आपण अत्यंत भाग्यवान आहोत की या ठिकाणी जिथं संपूर्ण ज्ञानियांचा शिरोमणी ज्यांना म्हणतात ते आपल्याला मार्गदर्शन सांगतात. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले अशा प्रकारचे तुकोबाराय आपल्या जीवनात आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रेममूर्ती नामदेवराय, फार अगदी सोयराबाई, चोखामेळा, गोरोबा काका, हे सगळे संत जे आहेत ना, त्या संतांनी या संप्रदायाला किंवा ह्या संप्रदायामध्ये प्रवृत्त होणाऱ्या साधकाला काही अलौकिक दिव्य अशा प्रकारची आनंदाची अनुभूती दिलेली आहे. आणि तिचे आपण खऱ्या अर्थाने एक प्रकारचे वतनदार आहोत, म्हणूनही आपण भाग्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल कारण आपल्याला वाटाड्या आपल्या जीवनाचा प्रवास करताना आपल्याला योग्य वाटाड्या मिळायला पाहिजे. तुकाराम महाराजांचे 4092 अभंग जर आपण पाहिले आणि त्यातले एक एक चरण पाहिले, जसं लोक म्हणतात की गिरनार पर्वतावर एक एक पायरीने जावं लागतं तेव्हा आपण पोचतो, तसं आपल्या जीवनामध्ये जर ही अभंगाची गाथा तुकोबारायांची घेतली तर आपल्या जीवनातला एक एक टप्पा जो आहे, एक एक सोपान, पायरी करत करत आपण आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांचे हे अभंग आपल्याला आरशासारखे आपल्यासमोर केले, त्याला दर्पण म्हणतो आपण. आणि त्या दर्पणस्थानी आपलं जीवन आणि तुकाराम महाराजांचे शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ याचा जर आपण काही विचार केला अंतर्मुख वृत्तीनं, तर आपल्याला जीवनातला एका पुढची एक अशा प्रकारची पायरी आपल्याला मिळत जाते. आणि शेवटी काम नाही झालो पाही रिकामा, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, अशा प्रकारचा तृप्तीचा ढेकर या ठिकाणी आपल्याला येऊ शकतो. अशा प्रकारचं सर्व समृद्ध वाङ्मय जे आहे ते केवळ या वारकरी संप्रदायाचं वाङ्मय आहे. वेद जरी सर्व सांगणारा असला तर वेदाचं ज्ञान होण्याची आपली योग्यता नाही, पण वेदाचं सार सर्वस्व काढून तुकोबारायांनी आपल्यासाठी सर्व सांगितलं. आणि ही गोष्ट म्हणजे हा काय केवळ बुद्धीचा व्यायाम नाही, तर या ठिकाणी अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. या ठिकाणी जे आपला अनुभव आहे तो लोककल्याणासाठी तुकाराम महाराज सांगत आहेत. तशा प्रकारचा हा अभंग आहे. या अभंगाची भूमिका थोडक्यात सांगतो. तुकोबारायांना काय असं झालं की तुकोबारायांची कीर्ती वाढत चालली.
तुकोबारायांचं सांगणंच असं आहे की तुकोबारायांचं जीवन हे अत्यंत सत्वगुणात्मक असं जीवन होतं. जीवनामध्ये आलेल्या अनेक संकट जी आहेत ते दुष्काळ पडणं, स्त्री अन्न करताना मरणं, लोकांमध्ये दुर्लौकिक दुष्काळामुळं होणं, पण ह्या परिस्थितीचा उपयोग तुकाराम महाराजांनी असा करून घेतला की याचा उपयोग म्हणतात ते बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पिडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. मला ही जी संकट आली त्या संकटामुळं मला हा संसार वांतवत वाटायला लागला असं सांगतात. आणि त्या अनुतापामुळं मी कायम भगवंताचं चिंतन करायला लागलो. असं आहे की ह्या विश्वामध्ये चांगली मूल्य जे जतन करताना त्याला भले भगवत साक्षात्कार झाला नसला, परंतु त्याचं गुण सत्वगुणी आहे, परोपकारी जीवन आहे, दुसऱ्याला निरुपद्रवी जीवन आहे. स्वतःला त्या ठिकाणी जो आपल्याला शास्त्रीय नियमाचं उल्लंघन न करता सामान्य जरी दिसत असला, परंतु त्याचा आचार हा सदाचार आहे, ज्याच्या भावना ह्या सद्भावना आहेत आणि ज्याचा विचार हा सद्विचार आहे. भले त्याला परमात्मा साक्षात्कार झाला नाही तरी लोकांमध्ये त्याची कीर्ती होते. दुष्ट मनुष्य देखील त्याच्याविषयी आदर ठेवतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. तर त्या ठिकाणी भगवान स्वतः त्याचा प्रचार प्रसार करीत असतो. अशा रीतीनं तुकाराम महाराजांची कीर्ती फार वाढायला लागली. अनगड शाह फकीर, चिंतामणी देव, रामेश्वर भट्ट अशा प्रकारचे जे काही त्या काळचे असणारे सुरुवातीला विरोध करणारे लोक देखील तुकाराम महाराजांचा अधिकार, त्यांच्या जीवनाचं पावित्र्य पाहून आकर्षित झाले. त्यामुळं तुकोबारायांची जी कीर्ती आहे तर ती कीर्ती जी आहे सर्वत्र पसरायला लागली. तेव्हा जगद्गुरू तुकोबाराय असं त्यांना वाटायला लागलं. तुकोबाराय म्हणतात की जनमानवले वरी बाह्यातकारी, तैसा मी अंतरी नाही झालो, मनवनी पंढरीनाथा वाटतसे चिंता, प्रगट बोलता लाज वाटे, संता ब्रह्मरूप झाले अवघे जन, ते माझे अवगुण न देखती, तुका म्हणे मी तो आपणाशी ठावा, आहे देवा बरा जैसा तैसा. तुकाराम महाराज म्हणतात लोक मला मानतात पण बाह्य रंगाला लोक बोलतात, परंतु अंतरामध्ये मी जेव्हा माझ्या अंतकरणाला मी वाचतो अंतकरणातला ग्रंथ, तेव्हा माझ्या ठिकाणी अशा प्रकारचं वैराग्य, विवेक, इंद्रिय संयम, मनसंयम, श्रद्धा, चित्ताची एकाग्रता हे माझ्या ठिकाणी नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, लोक म्हणतात की तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे निश्चिम भक्त आहेत. मोहे दास खरा परिहा झाला से डांगोरा, यासे काय तुकोबाराय विचार करू लागले की माझा नव्हे दास खरा, मी तर खरा दासभक्त झालो नाही, दास्यभक्ती माझ्याकडून घडत नाही. इतकंच नाही तर कोणतीच भक्ती घडत नाही.
नवविधा काय बोलिली जे भक्ती, या पैकी माझ्याकडून कोणती भक्ती पण घडत नाही. ज्याला निष्काम कर्माचरण म्हणतात तेही पण माझ्याकडून झालं नाही. सगुण साक्षात्कारही मला झालेला नाही. तत्वमसी विद्या जी ब्रह्मानंदामध्ये परिव्यवस्थित होते ते तत्त्वज्ञानही मला झालेलं नाही. आणि परिहा झाला असे डांगोरा. लोक म्हणतात की तुकोबाराय हे साक्षात्कारी संत आहेत. तेव्हा याशी काय करू आता? देवालाच म्हणतात मी काय करू, तू हे सगळं जाणता, तुला हे सगळं कळतं, पण माझा अधिकार नाही. माझं मन जाणे पापा आणि तुका म्हणे माय बापा. या ठिकाणी आपल्या पित्याची ओळख जशी आईच करून देऊ शकते तसं आपलं मनच, आपलं अंतःकरण किती शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे याची साक्ष देत असतं. त्यामुळं तुकोबाराय म्हणतात की मला अनुभव नाही तर ह्या परमात्म्याची उराउरी मला जर भेट खऱ्या अर्थाने व्हावी यासाठी तुकाराम महाराजांनी ठरवलं की आता खरं एकतर मी देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. एकतर हा माझा देह पडेल किंवा भगवंताचा मी साक्षात्कार करील. मी सगुण पांडुरंगाचा भक्त आहे तेव्हा भगवंताचं असणारं सावळे सुंदर रूप मनोहर ते मला साक्षात त्याचं मला दर्शन व्हावं यासाठी तुकोबारायांनी दररोज तुकोबाराय जात होते. भंडारा, भामचंद्र आणि घोराड्या डोंगरावर कोणत्या तरी एका डोंगरावर जायचे आणि तिथं दिवसभर चिंतन करायचे. संध्याकाळी परत यायचे, दुसऱ्या दिवशी परत जायचे. त्यांनी सांगितलं असंही आपलं किती दिवस चालत राहायचं. तेव्हा आज मी जे घर सोडील आणि डोंगरावर जाईल तर एक तर परमात्म्याचा साक्षात्कार होईल किंवा माझं शरीर पडेल. आणि त्या निश्चय करून तुकोबाराय ह्या भामचंद्र डोंगरावर गेले. आणि आता आपण पहा भामचंद्र डोंगराच्या मध्यामध्ये एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये तुकोबारायांनी प्रवेश केला आणि तिथं निर्वाणीचा निर्णय केला की परमात्मा साक्षात्कार झाल्याशिवाय ह्या गुहेतून मी बाहेर पडणार नाही. आणि तुकोबारायांचा अभंग आहे, वास्करांच्या फडामध्ये तो मानला जातो. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. निर्वाण जाणोनी आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे. विंचू सर्प व्याघ्र अंगाशी झोंबले, पिडूजे लागले सकळीक. दीपकी बरोबर आहे का? दीपकी कर्पूर कैसा तो विराला, तैसा देह झाला तुका म्हणे. तुकोबाराय गेले आणि अन्न नाही पाणी नाही. एक जे आसनावर बसले तर तुकोबारायांना त्या ठिकाणी पहिल्यांदा ह्या साक्षात्काराचे आड येणारे प्रतिबंध जे आहेत मायावी प्रतिबंध ते तिथं विंचू सर्प वाघ हे सर्व आलेले आहेत. परंतु तुकाराम महाराजांनी आपल्या निश्चयापासून ढळले नाही. शेवटी भगवंताला त्या ठिकाणी त्यांना दर्शन द्यावं लागलं. एक अभंग आहे, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. निर्वाण जाणोनी आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे. हेच सांगितलं नाही का? दुसरा तो अभंग असा आहे की त्या ठिकाणी त्यांना भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी इतके संकट येऊन देखील तुकाराम महाराज आपल्या निश्चयापासून विचलित होत नाही असं पाहिलं तेव्हा पांडुरंग परमात्म्याने बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. बालवेशात परमात्म्याने तुकोबारायांना दर्शन दिलं. तुकोबारायांचा परमात्म्याचा संवाद झाला. पण त्याच काळात असं होतं की तुकोबाराय जेव्हा आले नाही तेव्हा या ठिकाणी आपल्याला माहीत आहे स्वभाव जरी थोडा कर्कश असला तरी जिजाबाई ह्या अत्यंत मोठ्या पतिव्रता मौली होत्या. आणि तुम्हाला माहीत आहे की जे कान्होबारायांचे अभंग आहेत, थोडे अभंग आहेत गाथेमध्ये, तुकोबारायांच्याच गाथेमध्ये बहुतेक गाथेंमध्ये ते दिलेले आहेत. जेव्हा तुकोबाराय वैकुंठाला गेले त्यावेळेला आपल्या भावाच्या वियोगाचं इतकं दुःख झालं कान्होबारायांना की तुकोबाराय वैकुंठाला गेले तर ती देवाशी भांडतात आणि म्हणतात धिंद धिंद तुझ्या करीन धिंदड्या, दे माझ्या आणून भावावेगी. असं बंधुप्रेम आणि आपल्या पतीवर असणारं जिजाईंचं प्रेम. जिजाबाई दररोज तुकोबाराय कोणत्या डोंगरावर जात होते हे सांगत नव्हते. तुकोबाराय निघाले की त्यांच्या आपल्या स्वानंद सुखामध्ये त्या आजही पहा
आपण जे काही देऊचं मंदिर आहे त्याचा जो पश्चिम दरवाजा आहे त्याच्यामधून या तिन्ही डोंगरांचं दर्शन होतं. तेव्हा ह्या तिन्ही पुढं गेल्यानंतर जी वाट आहे तिन्ही डोंगरात जिकडं वाटेल तिकडं तुकोबाराय जात असत. तरी कधी कधी तिन्ही डोंगर जिजाबाईला फिरावं लागत, परंतु ते त्यांना भोजन गेल्याशिवाय किंवा डबा आपलं शिदोरी दिल्याशिवाय राहत नसत. आणि ज्या दिवशी तुकोबाराय परत आले नाही, दुसऱ्या दिवशी आले नाही, तेव्हा हे कान्होबाराय आणि जिजाबाई हे सारख्या त्यांचा शोध घेत होत्या. तिन्ही डोंगर दररोज धांडोळत होत्या. नंतर त्यांना वाटायला लागलं कदाचित कुठं वाघानी का जिथं मंदिर चाललेलं आहे तर तिथं जाऊन तुकोबाराय पुन्हा भगवत चिंतनात मग्न होऊन गेले. आणि त्याच वेळेला संध्याकाळ झाली म्हणून कान्होबारायांनी जिजाबाईंना सांगितलं तुम्ही पुन्हा वाड्यावर जा, मुलं लहान आहेत तर मी थोडासा पाहतो आणि मी परत येतो. तेव्हा कान्होबाराय त्या भंडारा डोंगरावर शोध घेत असताना त्यांना तुकोबारायांचा आवाज आला आणि तुकोबाराय कोणाशी तरी बोलत आहेत असं त्यांना वाटलं. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी असं केलं की त्या आवाजाच्या दिशेने गेले. आवाजाच्या दिशेने गेले त्यांना कान्होबारायांना तुकोबाराय दिसले. ते कोणाशी संवाद करतात. तो संवाद होत होता पांडुरंग परमात्म्याशी. पण ही जी दृष्टी आहे ही लौकिक चर्मचक्षु किंवा हे कातडीचे आपल्याला दिलेले ते चक्षु परमात्म्याला पाहण्यासाठी योग्य नाही. त्यासाठी त्या स्वामी महाराज म्हणजे त्याला चरमचक्षु लागतो, चर्मचक्षु नाही. त्याच्यासाठी अलौकिक असा नेत्र जर त्या परमात्म्याच्या किंवा संताच्या कृपेने आपल्याला मिळाला तर त्या परमात्म्याचं दर्शन होतं. तेव्हा तुकोबारायांनी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी तुकोबारायांच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि आम्ही 15 दिवस शोधतो आणि आता तुम्ही बोलता कोणाशी. त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं तुला दिसत नाही का, समचरण सरोजम सांद्र नीलांबुधामम जगननिहित पाणी मंडनाम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. तुला हा तुळशी करकटावरी तुळशीच्या माळा हा परमात्मा तुला दिसत नाही का, दिसत नाही म्हटले. आणि त्यावेळेला त्यांनी विनंती केली पांडुरंग परमात्म्याला. परमात्म्याच्या आपल्या रूपमाधुरीचं अवलोकन त्यांना देखील घडलं. नंतर परमात्म्याचा दोघाही बंधूंबरोबर काही संवाद झाला आणि तुकोबाराय परत त्यांना सांगितलं आता तुम्ही यांच्याबरोबर जा. तेव्हा कान्होबाराय आणि तुकोबाराय निघाले. तेव्हा तुकोबाराय परत माघारी पाहतात आणि माघारी पाहतात तेव्हा भगवंताला वाटतं की काय तुकोबारायांची इच्छा आहे, का तुकोबाराय परत माघारी पाहतात. म्हणून त्यांनी विचारलं तुकोबाराय तुम्हाला काही पाहिजे का, तुम्ही परत आता रस्त्याने निघाल्यानंतर परत माघारी का पाहता. याच्याविषयी तुकोबाराय जे बोलतात ते अभंगाचं प्रथम चरण आहे.
तुकोबाराय म्हणतात, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. या काय सांगता, राहो आता ह्याची ध्यान, डोळा मन लंपट, कोंड कोंडूनी धरीन जीवे, देह भावे पूजिन. आणि माझ्या जीवनामध्ये आता हेच माझ्या जीवनाचा कळस आहे. तेव्हा भगवान म्हणतात काही असं नाही, तुला जे काही माझं सगुण दर्शन आहे, ह्या सगुण दर्शनाचं फल तुला पूर्णपणे तत्त्वज्ञान होईल, ब्रह्मज्ञान होईल. आणि मग तू या ठिकाणी केवळ अद्वैत ब्रह्मभावाला प्राप्त होशील. अशा प्रकारची योग्यता तुकोबाराय मी तुम्हाला देतो. हे सगुण रूप आहे, परंतु माझं दुसरं निर्गुणही रूप आहे. त्याच्यानंतर सगुण भक्तीचा प्रकार आहे, निर्गुण भक्तीचा प्रकार आहे. आणि निर्गुणाचं ज्ञान हे सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे. तेव्हा तो पण तुम्हाला देतो. तुकाराम महाराज म्हणतात, ते मला नको. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, आणि मी भक्त तू देव आयुष्य करी. देवा दावी रूप मज गोपिका रमना, ठेवू दे चरणावरी माथा. मला तुझ्या चरणाला सोडून मला आता जगात हे ज्ञानसुद्धा मला नको आहे. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. ऐशी जोडी अशा प्रकारचं मला काहीच नको. मला मुक्तीवरील भक्तिदान, अखंडमुखी नारायण, अशा प्रकारची ही चहू पुरुषार्थाशिरी भक्ती जैशी. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, बरोबर आहे ना. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. मला या ठिकाणी ब्रह्मज्ञान पण नको, ती मुक्ती पण नको. मुक्तीवरची भक्ती जी आहे ती मला पाहिजे. आणि आता मला तुझ्या सगुण दर्शनाशिवाय माझं मन कुठेही रमत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुझ पाहता सामोरी. सन्मुख तू परमात्मा, संपूर्ण ह्या जगताचं उत्पत्ती स्थिती लय करणारा परमात्मा. परंतु आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, रूप धरिले सगुण चांगले. अशा प्रकारचा तू माझ्यासमोर आला तर मला आता मात्र रूप पाहता, आपलं तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. असं आहे की परमात्म्याचं रूप असं आहे की ज्ञानोबारायांच्या सारख्या या जगातल्या तत्त्वज्ञ संतांना देखील त्या परमात्म्याच्या रूपमाधुरीचा अवलोकन केल्यानंतर ज्ञानाचा महिमा त्यांच्या अंतकरणातून मावळून गेला काही काळ. आणि ते म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणिवेधले. जगात कितीही सौंदर्य जरी असली ना, ही सौंदर्य आपण फक्त मुखाने म्हणतो सौंदर्य, वास्तविक रस रक्त मांस अस्थि मज्जा आणि शुक्र ह्या सप्तधातूंचं मलमूत्राचं कोठार असणारं शरीर हे कितीही जरी आपल्याला सुंदर म्हणतो आपण, परंतु स्वामी महाराज सांगायचे, त्या नाथ महाराजांनी तर लिहिलं आहे की हे जे कातडेनीवरून मडलेलं आहे, आतमध्ये याच्यामध्ये इतका माल दुर्गंधयुक्त साठवलेला आहे आणि त्याच्यावर आपण त्याच्या सौंदर्याची कल्पना करतो. जर स्वामी महाराज म्हणायचे, जर हे कातडी जे आहे मडवलेली ही जर बाजूला केली तर माणसाला सारखे हातात काठी घेऊन राहावं लागेल, कारण कावळे वगैरे येतील आणि ते कोणी त्याला त्रास देईल. हे भरून अशा प्रकारची स्थिती. हे सौंदर्य नाहीत. खरे सौंदर्याची खाणी जो आहे तो परमात्मा जो आहे तो अखंड, त्याला काय म्हणतो आपण, अखंड गुणगण
अनेक आपल्या संतचरित्रात कथा आहेत, थोड्याशा आपण थोडासा विचार करू. या ठिकाणी आपल्याला संत मीराबाई माहीत आहेत की मीराबाई परमात्मा श्रीकृष्णाला पती समजून त्याचं रात्रंदिवस भजन करत होत्या. मीरा के प्रभू गिरीधर नागर. तर मीराबाईंच्या सेवेत एक भंग्याची स्त्री होती आणि ती सेवेत असताना एक दिवस अत्यंत दुःखी झाली आणि ती इतकी दुःखी झाली की तिला अन्न जाईना, झोप येईना. तेव्हा तिचा चेहरा पाहून मीराबाईंनी विचारलं. मीराबाई हे एका संस्थानिकाची जहागीरदार म्हणजे राजाची सून होती आणि तिचे पती वारल्यामुळं विधवा स्थितीमध्ये त्या राजवाड्यात राहणारी ती एक खानदान अशा प्रकारचे संत मीराबाई. आणि त्यांचं जेव्हा ती स्त्री त्यांना नाराज दिसली तेव्हा तिला विचारलं, तुला काय संकट आहे सांग. तिनं सांगण्यासारखं नाही. जर सांगितलं तर या ठिकाणी माझा मुलगा जो आहे त्या मुलाला देहांत शासन होईल, फासावर सुळावर जावं लागेल, म्हणून मी हे सांगू शकत नाही. तर त्यांनी विचारलं, तू सांग, तुला मी अभय देते, तुझ्या मुलाला काही होणार नाही, पण अडचण सांग. त्यांनी सांगितलं का माझा मुलगा म्हणतो की मीराबाईबरोबर लग्न करायचं, हा असं सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, तू त्याला माझ्याकडे घेऊन ये. तो सहज आईबरोबर आला. त्यांनी मीराबाईचं सौंदर्य पाहिलं आणि तो मोहित झाला. तेव्हा मीराबाईंनी सांगितलं त्याला घेऊन ये. आणि त्याला आल्यानंतर त्याला असं सांगितलं की या ठिकाणी तुझ्याबरोबर मी लग्न करील, पण त्याच्या अगोदर तुला मी सांगते ती साधना तू केली पाहिजे. त्याला कृष्ण परमात्म्याचा मंत्र दिला आणि तिनं वंशी विभूषित करान नवनीरदाभात पितांबरा दरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादर विंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाने. त्या परमात्म्याच्या रूपमाधुरीचं वर्णन करून सांगितलं. परमात्म्याचे केस कसे, त्याचं भाल कसं, त्याचं मुख कमल कसं, त्याचं ओठ कसे, त्याचे दात कसे, त्याची छाती कशी, त्याचं उदर कसं, त्याचे पाय कसे, त्याचा नखांगुष्ट कसं, ज्याच्यामध्ये तुझ्या निरळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदना हसे हालकारे कृष्णा डोलकारे घडिये घडिये गुज बोलकारे. अशा प्रकारचं चिंतन करून तुला जर तो परमात्म्याचं त्याचं दर्शन झालं तर मी तुला लगेच तुझ्याबरोबर लग्न करील. आणि तिनं सांगितलेली साधना त्या मीराबाईच्याशी विवाह होईल या कारणाने त्या मुलाने रात्रंदिवस चिंतन करता करता त्याची अशी स्थिती झाली का मीराबाई नावाचे कोणी मला सांगितलं मला लग्न करायचं आहे हे सुद्धा तो विसरून गेला. आणि तुका म्हणे आळी जीवे मृरेची वेगळे. तुकाराम महाराज म्हणतात चिंतने चिंतने तद्रुपता. अशा प्रकारची त्याची स्थिती होऊन गेली. आणि हे जेव्हा पाहिलं तेव्हा मीराबाईने एक दिवस त्याला बळच देहभानावर आणलं आणि त्याला सांगितलं की आता तुला माझ्याबरोबर लग्न करू शकतो. म्हणलं माझं लग्न केव्हाच परमात्म्याबरोबर झालेलं आहे, आता मला तुझ्या बरोबर लग्न करण्याची इच्छाच राहिली नाही. हा भगवंताच्या रूप माधुर्याचा एक प्रकारचा अलौकिक अशा प्रकारचा प्रकार म्हणजे स्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल. आपले सुरदास संत उत्तराखंडामधले तर ते प्रज्ञाचक्षु होते, म्हणजे जन्मांध होते. तेव्हा जन्मांध होते परंतु त्यांना कृष्ण भक्तीची अत्यंत आवड होती. पण त्यांनी रात्रंदिवस परमात्म्याची उपासना करत असताना त्यांना एकदा असं वाटलं की आपण वृंदावनला जावं, म्हणून ते वृंदावनला जायला निघाले. परंतु जन्मांध साह्य कोणीच नाही, एक काठी त्यांच्याबरोबर होती. असे ते यमुनेच्या काठाने त्या ठिकाणी वृंदावनला जायला निघाले. जात असताना एकटेच जात असताना एक दिवस त्यांना असा एक रस्त्यामध्ये कडा लागला आणि जंगल लागलं. त्या जंगलामध्ये तरी ते आपले चालत राहिले. परंतु चालता चालता असं झालं की एक मोठा कडा आणि त्या कड्याकडे ते चालले. तेव्हा एका कोणीतरी गुराख्याने त्यांना हाक मारली की अरे हे आंधळे बाबा तुम्ही तिकडं जाऊ नका,
तिकडं मोठा काडा आहे. ते ऐकल्यानंतर त्यांनी असा विचार केला, एवढ्या घनदाट जंगलात माणूस सोडी कोणी असण्याची शक्यता नाही आणि हा कोण माणूस मला हाक मारतो. म्हणून त्यांनी काय केलं, ते मुद्दाम ते म्हणला की उजव्या बाजूला जाऊ नका, इकडे या, आवाजाच्या दिशेने जायला पाहिजे. ते आणखी त्या विरुद्ध दिशेने कड्याकडे चालायला लागले. तेव्हा ते जेव्हा अगदी काठावर गेले तेव्हा पटकन त्या गुराख्याने त्या धावत आला आणि हात दिला. आंधळ्या दिसत तर नाही पण दुसऱ्यावर पण विश्वास नाही असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी सांगितल्यावर त्यांनी त्यांना हाताला घेऊन बाजूला आणलं, नंतर रस्त्याला लावलं आणि त्यांनी सांगितलं की आता तू ह्या रस्त्याने व्यवस्थित जा असं सांगितलं. तर त्यांनी त्याचा हात पकडला, हात धरला होता तर हात पकडला आणि त्यांनी सांगितलं की आता तू कुठं चालला, त्याला सोडत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, परमात्म्याने जोराने हाताचा हिसका दिला, तू जा रस्त्याने. आणि त्यांनी जेव्हा हिसका दिला तेव्हा त्यांनी काय केलं, परमात्म्याचं जे स्वरूप आहे, परमात्म्याने त्यांना दिव्य दृष्टी दिली. त्यांना वाटलंच होतं की इतक्या जंगलात दुसरं कोण येणार आहे, माझ्या इष्टदेवतेशिवाय दुसरं कोण येणार आहे. तर त्यांनी सांगितलं, मी गुराखी, तू तुझ्या रस्त्याने जा. ते म्हणे, जा, हाताला झटका देऊन जाशील पण हृदयातून कुठं जाशील, विठ्ठल विठ्ठल. श्लोक आहे, आठवला तर सांगा. हस्तम उत्क्षिप्य यातोशी, हाताला झटका देतो, बलात कृष्ण किमद्भुतम, माझ्या हाताला झटका देऊन तू जाशील, याच्यात काय नवल आहे. हृदयात यदि निर्याशी, माझ्या हृदयातून निघून जा, मग मी तुला म्हणेल पुरुषार्थ आहे. पुरुषार्थम गणयामी ते, मी पौरुषम गणयामी ते, तुला पुरुषार्थी म्हणत. मग त्यांनी सांगितलं, परमात्म्याने हृदयातून जात नाही. मग परमात्मा तर म्हणतात की तुझ्या वाटेने जा. पण परमात्म्याने जेव्हा दर्शन दिलं त्याला तेव्हा ते सूरदास त्यांना म्हटले की आता मी माझ्या रस्त्याने जातो. त्यांनी सांगितलं, आता तुला दिव्य दृष्टी दिलेली, आता खुशाल तुला कोणाची गरज नाही, तू आता आपल्या रस्त्याने, तुला नजर दिलेली, जा. त्यांनी सांगितलं, तुला काय पाहिजे ते पण माग. त्यांनी सांगितलं, काही नाही, मला पहिल्यांदा आंधळं करा, विठ्ठल विठ्ठल. तुला एवढं दृष्टी देतो जन्मांधाला आणि तू म्हणतो का मला आंधळ करायचं कारण काय. त्यांनी सांगितलं, ज्या डोळ्यांनी तुमच्या ह्या रूपमाधुरीचं अवलोकन केलं, आता ती असणारी बिभत्स घृणास्पद अशी रूप ह्या नेत्राने मी पाहूच कशाला, विठ्ठल विठ्ठल. आणखीन एक उदाहरण सांगतो. या ठिकाणी हे आत्ताच आपण चिंतन केलं, नको ब्रह्मज्ञान आत्मज्ञान. तत्त्वज्ञान जरी असलं तरी तत्त्वज्ञानी पुरुषसुद्धा देवाचं रूप असं आहे की आत्मा रामाश्च मुनयः निर्ग्रंथा अपिरुक्रमे कुर्वंती हैतुकम भक्ती इथं भूत गुणो हरी. भगवंताचे गुणच असे आहे की तुझ्या पार नाही गुणा. परंतु त्याचं स्वरूपच इतकं दिव्य अलौकिक आहे की त्या मन एकदा त्याच्यावर लुब्ध झालं की ते काही केल्या, जसं गुळाला जर मुंगळा चिकटला, मस्तक जरी छेदलं तरीसुद्धा तो त्याला सोडत नाही. त्याप्रमाणे भगवंताच्या ह्या रूपाचं एकदा मनुष्याला त्याचं दर्शन झालं की त्याच्या पुढं तत्त्वज्ञानसुद्धा काही वाटत नाही. कारण का, त्यांनी सांगतात, आत्माराम असणारे मोठमोठे मुनी, ग्रंथीभेद ज्यांचा झालेला आहे, असे लोकसुद्धा अहेतुकी कारण नसताना भगवंताचं स्वरूप पाहावं, भगवंताचं गुण ऐकावं, भगवंताच्या लीला ऐकाव्या, भगवंताचं नामसंकीर्तन करावं, याच्याविषयी त्यांना काही कर्तव्य राहिलं नाही, त्यांना काही मिळवायचं नाही. परंतु त्यांचा स्वभावच असा झाला आहे, स्वभावो भजनम हरे हे, भगवंताचं भजन करीत राहण्यातच त्यांना परमपुरुषार्थ वाटतो. म्हणजे तत्त्वज्ञानाला पुरुषाचं देखील आकर्षण करावं अशा प्रकारचं त्या परमात्म्याचं ऐश्वर्य आहे. परमात्म्याचं नुसतं शुकमुनी 1000 वर्ष समाधी लागली आणि तिथं व्यास शिष्यांनी समिधा आणायला जंगलात गेले आणि बर्हा पिडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारम बिभ्रत वासा कनक कपिशम वैजयंती च मालाम
रंध्रान वेनो रजर सुदया पाययन गोप वृंदहीर वृंदारण्यम सपदरमनम प्राविशद गीत कीर्ती. असा श्लोक त्या भगवंताचं एवढं स्वरूप ऐकल्यानंतर शुकमुनी व्यासांच्या मागं आले नाही. हां, त्या ठिकाणी झाडांनी ओदिली हे पुत्र पुत्र म्हणतात, तरी तो पुत्र म्हणत देखील झाडांनी ओदिली, पण हे माघारी आले नाही. जाऊन या त्याने साधिली समाधी. तुका म्हणे तधी होतो आम्ही, असं तुकोबाराय म्हणतात. आणि तरीसुद्धा ते परत माघारी आले नाही. परंतु हा श्लोक ऐकल्यावर हळूहळू डोळं उघडलं, देहभावावर आले आणि ते म्हणतात की असा जर कोणी सुंदर रूपड्याचा परमात्मा आहे हां, तर त्याचं मला दर्शन व्हावं, होईल का नाही. त्यांनी सांगितलं चला आश्रमात, आमच्या तिथं सेवा करा, हां संविधा आणा, मग भागवत शिका, मग तुम्हाला दर्शन होईल. चालेल म्हटले. विठ्ठल एकच उदाहरण आपण थोडं पाहू थोडक्यामध्ये. या ठिकाणी मधुसूदन सरस्वती जे एक संत होऊन गेले, तर फार अत्यंत विद्वान. त्यांचं इतकं होतं की ते एका लहान 4 वर्षाचे असताना त्यांचे वडील मोठे विद्वान होते, काशीची गोष्ट आहे, आणि त्या मित्राच्या घरी वडील त्याला घेऊन गेले आणि तिथं त्यांच्यावर पोथ्या पडलेल्या होत्या. तर त्यांचं बोलणं वगैरे झालं, ते परत निघाले. त्यांनी सांगितलं की ह्या वरची पोथी माझी आहे, ही मला घेऊन जायची. त्यांना वाटलं लहान मुलगा आहे म्हणतं आहे आपलं, तर ते म्हणे तुझी वही कुठं. बरं अजून हे नीट शिकलेले नव्हते. त्यांनी सांगितलं की हे वही माझी आहे, त्याच्यामध्ये ती आलवानामध्ये गुंडाळलेली होती. जर त्यांनी सांगितलं हां जा तुम्ही, आपण तुला मोठा झाला की मग तुझी वही नेऊ. त्यांनी सांगितलं मी वही घेतल्याशिवाय जाणार नाही. त्यांनी सांगितलं एवढा तुझा हट्ट, त्या वही काय आहे ते सांग. तर त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये पहिले 10 अध्याय गीतेचे मागच्या जन्मात मी लिहिलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल संत तुलसीदासांच्या काळातले हे एक मोठे भगवत भक्त होऊन गेले मधुसूदन सरस्वती. आणि तत्त्वज्ञ इतके विद्वान होते की आजही अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ आहे, वेदांतातला तो सर्वात उच्च कोटीचा ग्रंथ आहे, तो त्यांनी लिहिलेला आहे. हां, त्याच्यामध्ये मोठमोठे पंडितसुद्धा त्यांची दमछाक होते. अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे आणि त्यांनी केवळ अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रचार करणार आहे. संत तुलसीदासांनी जेव्हा विचारलं त्यांना की मधुसूदन सरस्वतींचा काय अधिकार, त्यांनी असं लिहिलं आहे, काय आठवलं तर सांगा. मधुसूदन सरस्वती आहे हां पारमवेत्ती, बरोबर आहे का. मधुसूदन सरस्वती हा पारमवेत्ती सरस्वती. मधुसूदन सरस्वतींना काय म्हणायचं हे फक्त सरस्वती जाणतात. आणि पारमवेत्ती सरस्वत्या हा काय मधुसूदन सरस्वती ही. आणि मधुसूदन सरस्वतींना काय म्हणायचं हे फक्त सरस्वतीला कळतं. म्हणजे इतके ते विद्वान, सरस्वती पुत्र असे असणारे ते मधुसूदन सरस्वती. आणि ते मधुसूदन सरस्वती सगळ्या भारतभर त्यांनी ह्या भक्ती सिद्धांताचं खंडन केलं, द्वैत्याचं खंडन केलं, कर्मकांडाचं खंडन केलं आणि वेदांताचा सिद्धांत संस्थापित केला. असं करत करत ते वृंदावनला गेले. आपल्याला माहीत आहे की वृंदावनची भूमी जी आहे ती भक्तीची भूमी आहे, भक्तिप्रेमाची भूमी आहे. तिथं या ठिकाणी खंडन मंडन कोणी करत नाही. तिथं आजही त्या मानाने तिथं वेदांत चर्चा कमी चालते. आजही तिथं अखंडानंद स्वामींसारख्या महापुरुषांनी ती परंपरा जी आहे ती चालू ठेवलेली आहे. असो, तिथं ते गेले आणि मधुसूदन सरस्वतींच्या विषयी ते काय सांगत होतं, मी विठ्ठल विठ्ठल. मधुसूदन सरस्वती वृंदावनला गेले. अगोदरच कीर्ती होती अद्वैत वेदांती म्हणून. तेव्हा संध्याकाळी शेजारच्या वेळेला जेव्हा पुजाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट गेली, पुजाऱ्यांनी परमात्माला बाके बिहारीला प्रार्थना केली, आता इथं आल्यावर ह्या भक्ती सिद्धांताचं खंडन होणार आहे, आमची बुद्धी तुझे त्याचं खंडन करू शकत नाही, तेव्हा तुझं संरक्षण तूच कर. विठ्ठल काय झालं, दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्वांना आवाहन केलं
कोणाला द्वैती लोकांना चर्चा करायची असेल, वादविवाद करायचा असेल तर उद्या आपण चर्चा करू. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दंड घेऊन, दंडी संन्यासी होते, दंड घेऊन ते यमुना स्नानाला गेले. जात असताना त्यांना सकाळी असं काही एक दर्शन झालं की एकदम बाल स्वरूपात असणारं परमात्मा श्रीकृष्णाने त्यांना असं दर्शन दिलं की ते निळं सावळं असणारं तेज. तर ते इतके आकर्षित झाले की त्याला पकडायला, त्या मुलाला पकडण्यासाठी पुढे गेले. मुलगा हळूहळू यमुनेच्या वाळवंटामध्ये पुढं सरकत राहिला. किती धावले, घामाघूम झाले, तरीसुद्धा तो मुलगा काही त्यांना सापडला नाही. आणि थोड्या वेळात तो मुलगा एकदम गुप्त झाला. गुप्त झाल्यानंतर त्यांना वाटलं की आता काय करावं, याचं आपल्याला कसा हा मुलगा आपल्याला परत दिसेल, कसा तो आपल्या हाताला येईल, म्हणून विचार करता करता रात्र झाली. त्यांचं दंडपूजाही नाही, स्नानही नाही. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा हे ब्राह्मण पुजारी त्या ठिकाणी संध्यावंदनासाठी गेले त्यावेळेला पाहिलं हे दंडी संन्यासाची अवस्था. मधुसूदन सरस्वतींची, तुम्ही इथं काय शोधता, तुम्हाला स्वामीजी उशीर का झाला, तुम्ही आज स्नान केलेलं दिसत नाही, दंडपूजा केलेली दिसत नाही, भोजन केलेलं दिसत नाही, हे काय झालं, तुम्हाला काय आवश्यकता असेल तर सांगा. तेव्हा ते म्हणतात मला दुसरं काही नाही, तुम्हाला मला रात्रंदिवस ह्या छंद लागलेला आहे आता की दिवसभर मला ते निळं रूप जे आहे ते मला पाहायचं आहे. म्हणून त्यांचा श्लोक आहे, ध्यानाभ्यासवशी कृतेन मनसा तन्निर्गुणम निष्क्रियम. त्यांनी सांगितलं अहो तुम्ही ध्यानाचा अभ्यास करायचा आणि निष्क्रिय असणारं परमतत्व त्याचं चिंतन करायचं. ते म्हणजे ज्याला ध्यान करायचं असेल त्याला करू द्या, आणि त्याला ते निर्गुण रूप पाहायचं असेल, काय ध्यानाभ्यासेन वशी कृतेन मनसा तन्निर्गुणम निष्क्रियम, निष्क्रिय आणि निर्गुण रूप पाहायचं असेल. पुढं काय, ज्योतिही किंचन योगिनो यदि परम पश्यंती पश्यंतु ते. काही लोक भ्रूमध्यामध्ये त्या परमात्म्याच्या ज्योतीचं योगी लोकांना दर्शन होतं. ते म्हणजे ज्यांना करायचं असेल ते करू दे. मग तुम्हाला काय पाहिजे, अस्माकंतु तदेव लोचन चमत्काराय भूयाच्चिरम कालिंदी पुलिनोदरे किमपी नीलमहो धावती. ह्या कालिंदी यमुनेच्या वाळवंटात जे निळं रूप मी पाहिलं तेच आम्हाला पाहिजे, मला दुसरं काही नको. विठ्ठल विठ्ठल. पुजाऱ्याच्या उजव्या खांदी आले. ते म्हणे ते रूप तुमच्या असं दिसत नसतं, आमचा मंत्र घ्यावा लागेल, त्याचं अनुष्ठान करावं लागेल आणि मग तुम्हाला असं सांगतात की बाल गोपाल मंत्र त्यांना पुजाऱ्यांनी दिला. त्याचं त्यांनी 6 महिने अनुष्ठान केलं आणि मग त्यांना सगुण परमात्म्याचं बालरूपात दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल. तीच अवस्था आपल्या जगद्गुरु तुकोबारायांची आहे की तुझं पाहता सामोरी आणि दृष्टी न फिरे माघारी. झालं कसं तर माझ्या चित्ताला तुझ्या पायाचं आलिंगन मिठी पडली. माझ्या चित्ता तुझ्या पाया, माझ्या चित्ता तुझ्या
माझ्या चित्ताची आणि तुझ्या पायाची मिठी पडली. परमार्थ करणाऱ्यांनी तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची वृत्तीची मिठी कुठं पडलेली? चित्ताची. चित्त म्हणजे चिंतन करणारे. चिंतन म्हणजे करायचं नाही म्हटलं तरी आपोआप तोच विषय जेव्हा अंतःकरण वृत्तीच्या समोर येतो तो काय आहे? ते चित्ताचं चिंतन आहे. करायचं नाही म्हटलं तरी ते पुन्हा आपोआप त्याचं चिंतन व्हायला लागलं तर समजायचं की आपलं चिंतन चाललं आहे. नाहीतर बहुतेक ती चिंताच असते. विठ्ठल गोपींच्या विषयी सांगतात की बघा, एक गोपी जी आहे ती गोपी आपण अनेक वेळा चिंतन करत असतो. ती गोपी यमुनेच्या काठावर बसून त्या ठिकाणी पद्मासनात बसली, अर्धोन्मिलित डोळे केले, डोळे झाकले आणि ती ध्यान करीत होती. तेवढ्यात नारद त्या ठिकाणी आले. नारदांनी त्या गोपीची स्थिती पाहिली. तिला म्हणले, अरे तू कशासाठी ध्यान करते? तुला काय पाहिजे? तर तिने सांगितलं, काही नाही, मला मी ध्यानामध्ये मला आनंद वाटतो. त्यांनी सांगितलं, ध्यान कशासाठी करतात तुला माहिती आहे का? ध्यान करतात परमात्मा श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी, त्याच्या दर्शनासाठी. आणि तो आपल्या सवंगड्यासहित गाई गोपाळासहित आता इथंच वाळवंटाच्या मध्ये खेळत आहे ना, डोळे भरून त्याला पाहा ना. म्हणजे त्याचं नावसुद्धा घेऊ नका, त्याला विसरण्यासाठी तर मी ध्यान करते. आता तुम्ही सांगा, ती जेव्हा म्हणते मला कृष्णाचं विसरायचं म्हणून ध्यान करते, तेव्हा ध्यान कोणाचं होतं? कृष्णाचंच होतं. विठ्ठल याला म्हणतात चित्त. ह्याला म्हणतात माझ्या चित्ता तुझ्या पाया. याच्यातून दुसरा एक भाव आहे. चित्त जे आहे आपल्या भागवतामध्ये नाथ महाराजांनी ध्यान कसं करावं याविषयी पायाच्या नखापासून तर भगवंताच्या केसापर्यंत सर्व कशा कशा रीतीनं क्रमानं करावं ध्यान. शेवटी भगवंताच्या मुखाचं करावं, त्याच्या हास्याचं करावं. अशा हास्य करता करता त्याच्या ठिकाणी सर्व जगाला विसरून परमात्म्याच्या हास्यात, त्याच्या आनंदात आपण लीन होऊन जावं, वेगळं राहू नये असं करतात. पण तुकाराम महाराज म्हणतात चित्ताची मिठी कुठं पडली पाहिजे? भगवंताच्या पायाबरोबर. पायाबरोबर याचाच अर्थ ज्या मनुष्याच्या ठिकाणी असं वाटतं मी साधना केली, मला परमात्म्याची प्राप्ती झाली, मी सगुण साक्षात्कार झालं, हे अभिमान होण्याची जास्त शक्यता आहे. आणि तिळभरी जरी होय अभिमान, मिरू तो समान भारदेवा. माणसाला नम्रता जरी जीवनामध्ये पाहिजे असेल, अहंकार नको असेल, तर त्याची दृष्टी कायम परमात्म्याच्या पायाजवळ पाहिजे, नतमस्तक पाहिजे. म्हणजे त्याला हंबी कुछ आहे हा अहंकार कधीच सतावत नाही. म्हणजे आपलं जे चित्त आहे, आपलं परमार्थ योग्य का चालला आहे कधी समजायचं? आपण ज्या वेळेला जरी आपल्याला वाटतं की आता दुसऱ्या गोष्टीकडे पाहू आणि दुसरा काही विचार करू, आता आपलं ज्ञानेश्वरी वाचून झाले, जप झाला आहे, आता सर्व व्यवस्थित झालेलं आहे, तर आपल्याला आता व्यवहार पाहू. पण व्यवहारात जरी आपण करायला लागलो तरी हळूहळू जे काही आपण सकाळी नामामृताचं पान केलेलं असतं, भगवंताच्या रूपाचं मुखी नाम हृदयी ध्यान केलेलं असतं, तर हळूहळू त्या आनंदाकडेच आपलं मन खेचायला लागलं तर समजायचं की परमात्म्याची आपल्यावर अकारण करुणा आहे. विठ्ठल हे अनुभव कोणी रस्त्यावर सांगून उपयोग नाही आणि हे अनुभव कोणी सांगत पण नाही. पण आपले संत एवढे का हे अनुभव सांगून देखील त्यांच्या अनुभवाला उणीव होत नाही. सामान्य परवा एक नाव मला विचारू नका, एक फार चांगले थोर पुरुष आले होते आणि त्या थोर पुरुषांना इथे त्यांचं प्रकाशन होतं. तर ते झाल्यानंतर ते इतके ज्ञानोबा, दररोज त्यांचं आयुष्य संपूर्ण गेलं. ते कलेक्टर पदावरून ते आता निवृत्त झाले. त्याच्यानंतर त्यांनी मुक्ताबाईंच्या संबंधाने ग्रंथ लिहिला, त्याचं प्रकाशन होतं माऊलींच्या तिथं. तर ते आले, आयुष्यभर त्यांनी एक नेम केला की
38 वर्ष नोकरी करून आता ते बाजूला झाले, परंतु त्यांचा नियम होता की सोमवारी पारायण सुरू करायचं आणि रविवारी संपायचं. कलेक्टर असतानाच की 7 दिवसाचं पारायण होतं, आत्ता पण आहे. तर त्यांना काही दिव्य अशा प्रकारच्या अनुभूती आल्या आणि त्या अनुभूती ते सांगायला लागले की मला माऊलींचं असं वाटतं, असं झालं. बोलायला लागले की ती या ज्ञानेश्वरीशिवाय बोलतच नाही, त्यांची पाठच होत आली, ते पाठ केली नाही, पण सारखं ते चिंतन करत करत म्हणजे कमीत कमी त्यांचं आता मला वाटतं की 45 वर्षाचं तरी त्यांचं पारायण अखंड चाललं आणि त्याला कधी प्रतिबंध पण आला नाही. मग ते अनुभूती सांगायला लागले. त्यांनी मग सांगत असताना ते म्हणे काही सूचना आहेत का सांगा. तर त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की सर तुम्ही आता फक्त हे झालेले अनुभव कोणाला सांगू नका. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय काय चालला ते पहा की काय आहे की अशा प्रकारच्या काही झलक परमात्म्याच्या कृपेने मिळाल्या आणि सामान्य माणसाने जर त्या सांगितल्या तर त्याचा प्रभाव कमी होत असतो. विवेकानंदांचे गुरुबंधू होते आणि त्यांना रामकृष्ण परमहंसांच्या जवळ सामर्थ्य होतं. ते काही लोकांना विवेकानंदांना नुसता स्पर्श केला, शक्तिपात केला तर 3 तास निर्विकल्प समाधी लागली. तसे काही साधना केल्यामुळं त्यांना वाटलं की मलाही काही सामर्थ्य आलं की नाही, म्हणून त्यांनी काय केलं की आपलं पाहिलं पाहिजे. ते सगळे गुरुबंधू ध्यान करत होते, त्यांना हात लावला. हात लागल्याबरोबर त्याला काही भावावस्था प्राप्त झाली आणि मग त्याला वाटलं की आपल्याजवळ सामर्थ्य. काही दिवसांनी असं झालं की त्याची भावावस्था गेली आणि याची गेली. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण परमहंस अंतर्ज्ञानी होते. त्यांनी सांगितलं अजून मिळवलंही नाही, थोडंसं साठवलंही नाही, लगेच वाटायला प्रवृत्त झाला. विठ्ठल विठ्ठल आणि इथं तर तुकाराम महाराज म्हणतात फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. या ठिकाणी सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी. अशा रीतीने कारण संतांचं जीवन इतकं परिपक्व की हे जे काही ईश्वर आहे त्या ईश्वराची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता त्या परमात्म्याचे लोककल्याणासाठी त्यांच्या ह्या दिव्य पवित्र अशा विग्रहामध्ये अभिव्यक्त केलेले आहे. आणि ते संत आपल्याला सांगतात की माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. आपल्याला उदाहरण देऊन सांगतात कसं झालं हे, तर ते सांगतात जसं मीठ जे आहे ते मीठ जर समुद्राचा तळ घ्यायला गेलं, शोध घ्यायला गेलं तर ते तळापर्यंत पोचतं का पाणीच होऊन जातं? पाणीच होऊन जातं. अभंगाच्या तृतीय चरणात जसं मीठ पाण्यापासून वेगळं करता येत नाही
तसं आमचं अंतःकरण जे परमात्म्याचं दर्शन करायला गेलं ते परमात्मा रूपच होऊन झालं. ऐशे हरीचे दास हरिरंगी रंगले, हरीची होऊनी ठेले एकाएकी. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय पुराणातलं उदाहरण बळीराजाचं चतुर्थ चरणामध्ये देतात. तुका म्हणे बळी 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 तुका म्हणे जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, पाया तळी उलटा तुझा माझ्या चित्ता तुझ्या पाया पाया. जीव दिला पाया तळी, जीव दिला मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. माझ्या चित्ता तुझा पाया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. वामन भगवंतानी बळीकडं काय मागितली? 3 पावलं जमीन मागितली, बरोबर ना? त्याच्यामध्ये तर यांनी सगळी भगवंताचा एक एक पाऊल सर्व पृथ्वी स्वर्ग सर्व क्रांत करून टाकलं. आता 3रा पाऊल कुठं टाकायचा? तर त्यांनी काय केलं? आपलं मस्तक समोर ठेवलं. याचा अर्थ ह्याच्यामध्ये प्रातस्मरणीय डोंगरे महाराज, अखंडानंद सरस्वती, अनेक भागवतकार याचे भरपूर त्याला काय म्हणतात उत्प्रेक्षा सांगत असतात. तर याच्यामध्ये शेवटचा पाय त्यांनी सांगितलं माझ्या मस्तकावर ठेवा, आणि ठेवला. तर त्याचं कारण असं आहे की जीव दिला पायातळी, भगवंताच्या पायातळी आपलं जीवन समर्पण त्यांनी केलेलं आहे. याचाच अर्थ आता माझा मी न राहिलो. भगवंताचं आपल्यावर असा अनुग्रह होण्यासाठी आपण सर्वस्व दिलं पाहिजे. थोडं जरी राखून ठेवलं तरी त्याला साधणार नाही. त्याप्रमाणे ज्याने हे आपलं जीवन सर्वस्व त्या भगवंताच्या चरणी समर्पण केलं तर त्याच्या चित्ताला त्या पांडुरंगाच्या परमात्म्याच्या चरणावर मिठी आलिंगन होतं. त्याचं चित्त त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन जातं आणि त्याला भगवंताचं सन्मुख समोरासमोर उरावरी दर्शन होतं. त्या ठिकाणी काय तुझं पाहता सामोरी, आणि नुसतं त्याचं दर्शन होऊन पुन्हा ते कधी संसारात येत नाही, दृष्टी न फिरे माघारी. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये परमात्म्याचं चिंतन जे आहे, तर आपल्या जशा जशा वारी जसे जसे दिवस जातील, ज्ञानोबारायांचं वर्णन करतात की म्हणतात की ज्ञानोबारायांनी केलं काय? जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सार्थक केला. तसं आपल्या जीवनामध्ये राहिलेले जेवढे दिवस असतील तो प्रत्येक दिवस आपल्याला परमात्म चिंतनाकडं अधिक आकर्षित करणारा, अधिक साधना करून घेणारा असा त्या दिवसाचा उदय व्हावा. म्हणून या ठिकाणी आपण जगद्गुरु तुकोबाराय, संत सम्राट माऊली, आपला आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा, ह्या सर्वांच्या ठिकाणी हीच प्रार्थना करायची की जे तुकोबारायांची जी ही स्वरूपस्थिती प्राप्त झालेली आहे
ती स्थिती आम्हाला आमच्या जीवनामध्ये मरणाच्या एक क्षण का होईनापूर्वी अशा प्रकारची यावी. त्यांच्यासारखी असणारी अलौकिक ह्या मानव देह घेऊनही निर्धामा गेले अशी स्थिती जरी आम्हाला आली नाही, परंतु त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून जे आम्हाला ती अभंगवाणी कळेल, जी ज्ञानेशांची ओवी कळेल, त्याचनुसार आम्ही आमच्या जीवनामध्ये साधना करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. असं तरी आपलं मन आपल्याला मरणासन्न अवस्थेत सांगेल तरी आपला पुष्कळ प्रवास उरकला असा त्याचा अर्थ आहे. काही झालं नाही तर आईच्या उदरात आपल्याला ज्ञान होईल, बालपणात ज्ञान होईल, तारुण्यात ज्ञान होईल आणि आपल्याला प्रवास जो आहे तो असाच होईल की तुकोबारायांना अनुसरलं, संतांना अनुसरलं आणि जन्मा आलियाचे आजी फळं झाले साचे. या ठिकाणी आम्हाला तर परमात्म्याची उरावरी भेट झाली, त्या परमात्म्याचं आम्हाला दर्शन झालं, आम्ही कृतकृत्य झालो. आता काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. अशा प्रकारची स्थिती तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात ही जी ब्रह्मविद्या आहे ना, तर तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग आणि त्याची झाला अंगे तुका. आता तत्वमसी विद्येचं जे काय फल आहे तर ते फल मला प्राप्त झालेलं आहे असा आपल्याला तृप्तीचा ढेकर आपल्या जीवनात यावं. आणि आपण खूप भाग्यवान आहोत. लोकांना खूप जन्मभर सगळ्या कोणी गंगा प्रदक्षिणा, नर्मदा प्रदक्षिणा, हिमालय सगळे पायाखाली घालतात, परंतु त्यांना हे समाधान प्राप्त होत नाही. ही जे ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या भक्ताला ते इथं फक्त केवळ वारी करणं असं नाही, तर त्यांच्या असणारं वाङ्मय जे आहे त्या खऱ्या मूर्ती वाङ्मय मूर्ती आहे त्यांच्या. ज्ञानेश्वरी आपण समाधीवर मस्तक ठेवलं, ज्ञानोबाराय आपल्याशी बोलत नाही, पण ज्ञानेश्वरी आपण घेतली तर ज्ञानोबाय लगेच ओम नमोजी आद्या आपल्याशी बोलायला लागतात. तेव्हा अत्यंत श्रद्धापूर्वक आपल्या जीवनाच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक असे हे ग्रंथ, ह्या ग्रंथावरून आपण जीवन ओवाळून टाकायचं. किंबहुना काही नाही झालं तर मी ह्या अक्षराच्या वाचनाच्या खेपा करील, एवढं जरी केलं तरी त्याला गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरीशे, गीता माऊली नसे जाणे ताने. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून अशा प्रकारची सेवा आपणा सर्वांकडून माऊलींनी करून घ्यावी. आणि सगळ्यांना आपण ह्या वारकरी संप्रदायात प्रविष्ट झालो तर आपल्याला शेवटचं जे गंतव्यस्थान संतांना जे वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपलं उत्थान व्हावं, ते आपलं पूर्ण व्हावं, त्यासाठी आपण माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करू. सर्वेत्र सुखिनः सन्तु. आपण सर्वजण सुखी असोत, सर्वे सन्तु निरामयाः, सर्व निरोगी असोत, सर्वे भद्राणी पश्यन्तु. सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत, मा कश्चित दुःख मापनुयात. आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो अशी आपण प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. विठोबा ज्ञानेश्वर